नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर चला आज मी तुमच्यासोबत चिकन पुलावचा व्हिडिओ शेअर करते. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. खूप छान असा हा पुलाव होतो. एकदम झटपट होतो. तर इथे मी अर्धा तास तांदूळ धुवून भिजत ठेवले होते. म्हणजे धुवून ठेवले होते आणि ते झाकून ठेवले होते अर्धा तासासाठी. पाहू शकता खूप छान झाले ते भिजल्यानंतर असे मोकळे-मोकळे होऊन गेले. इथे मी लांब कांदा कट करून घेतला. इथे मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची वाटण तयार करून घेतले. इथे मी काजू बदाम भिजत ठेवले होते आणि इथे मी खडा मसाला घेतला आहे. त्यात तेजपत्ता वगैरे सगळं आहे, पाहू शकता तुम्ही. लवंग मिरी वगैरे आहे. तर आपण इथे फोडणी तयार करून घेऊ. तर मी ज्या कुकरमध्ये एक चिकन बॉईल केलं होतं ना, त्याच कुकर घेतला आहे फोडणीसाठी. तर इथे आपण तेल टाकून घेणार आहोत 2-3 चमचे. आणि आता आपण सुरुवातीला छान कांदा फ्राय करून घेणार आहोत फोडणीमध्ये. अगदी कमी वेळेत होतो. जास्त तामझाम न करता हा पुलाव अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होतो. तर आपण आता कांदे टाकल्यानंतर इथे हे खडा मसाला सर्व घालून घेते मी फोडणीमध्ये. तर अगदी कमी वेळेत होतो हा पुलाव. आणि इथे आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं आलं, लसूण, हिरवी मिरचीचं, ते पण मी आता त्यात टाकून घेते. खूप सुंदर होतो हा पुलाव. एकदा करून पहा मैत्रिणींनो. आणि आता मी इथे काजू बदाम वगैरे ते घालून घेते फोडणीमध्येच. आणि आता इथे मी मसाले घेतलेले आहेत, हे आपले घरचेच आहेत. तर इथे लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला आणि हळद घेतलेली. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त मसाले करू शकता. तर आता ह्याची आपण छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी हा आपला भिजवलेला अर्धा तास ठेवलेला तांदूळ आपण त्यात घालून घेणार आहोत आणि छान अशी त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता आता इथे मी छान मिक्स करून घेतलं आहे मसाल्यांमध्ये हा तांदूळ सर्व. आणि आता इथे मी हे जे बॉईल केलेलं चिकन आहे ना, ते कढईमध्ये काढून घेतलं होतं, ते आता त्याच्यात घालून घेते. तर खूप सुंदर होतो आणि अगदी कमी वेळेत होतो हा पुलाव. एकदा असा पुलाव तुम्ही करून पहा मैत्रिणींनो. आणि खायला पण तेवढाच छान येतो चवीला. आता इथे हिरवीगार कोथिंबीर छान कट करून मी पुलावमध्ये घालून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरूनही घालू शकता. आणि आता चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. तर मीठ तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. आणि तांदूळांची क्वांटिटी पण तुम्ही तुमच्या आता घरात जितके लागत असेल त्या हिशोबाने करू शकता. तर इथे आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेत आहोत आणि अगदी कमी वेळेत होतो हा पुलाव. पाहू शकता रंग पण सुंदर आला आहे, चवीला पण सुंदर आलेला आहे.